मित्र हो, कल्पना करा, जर एखादी व्यक्ती एकाच वेळी 7 वेगवेगळ्या ठिकाणी दिसली तर तुम्ही त्याला काय म्हणाल? जादू, योगसिद्धी की परमेश्वराचे दिव्य स्वरूप? आज आपण श्री दत्तगुरूंच्या अशाच एका अद्भुत लीलेबद्दल जाणून घेणार आहोत. पण ही कथा फक्त चमत्काराची नाही, ही कथा आहे भक्तीची, श्रद्धेची, सर्वव्यापी ईश्वराची आणि प्रत्येक जीवामध्ये वास करणाऱ्या दत्ततत्वाची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी दत्तगुरूंनी दिलेला संदेश तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. गाणगापूर, श्री दत्तगुरूंच्या पावन वास्तव्याने पवित्र झालेली भूमी. दीपावलीचा सण अगदी जवळ आला होता. संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. प्रत्येक घरात आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण होते. त्या गावात दत्तगुरूंचे 7 अत्यंत निष्ठावान भक्त राहत होते. प्रत्येक भक्ताची एकच इच्छा होती, यावर्षी दीपावलीच्या दिवशी गुरुदेवांनी आमच्या घरी भोजन करावे. प्रत्येक भक्ताने वेगवेगळ्या दिवशी गुरुदेवांकडे जाऊन प्रेमाने आमंत्रण दिले. आश्चर्य म्हणजे दत्तगुरूंनी प्रत्येकालाच हसत उत्तर दिले, मी नक्की येईन. हे ऐकून प्रत्येक भक्त आनंदाने भारावून गेले. पण कोणालाही माहीत नव्हते की इतर 6 भक्तांनीही अगदी त्याच दिवशी गुरुदेवांना आमंत्रण दिले आहे. 7 घरांमध्ये मोठी लगबग सुरू होती. कोठे सुंदर रांगोळ्या काढल्या जात होत्या, कोठे सुवासिक फुलांनी दार सजवले जात होते, कुठे पंचपक्वान्नांचा सुगंध दरवळत होता. प्रत्येक भक्ताच्या मनात एकच आनंद, आज गुरुदेव माझ्या घरी येणार. प्रत्येकाने दारात उभे राहून उत्कंठेने वाट पाहायला सुरुवात केली. आणि मग अविश्वसनीय घटना घडली. दत्तगुरू प्रत्येक भक्ताच्या घरी प्रत्यक्ष आले. प्रत्येक भक्ताने त्यांच्या शरणांचे पूजन केले, आरती केली, प्रेमाने भोजन वाढले. दत्तगुरूंनी प्रेमाने भोजन स्वीकारले. प्रत्येक भक्ताला वाटत होते, आज गुरुदेव फक्त माझ्याच घरी आले आहेत. त्या दिवशी प्रत्येक घर भक्तीने, आनंदाने आणि दत्तमय वातावरणाने भरून गेले. दुसऱ्या दिवशी सर्व भक्त गाणगापुरात भेटले. एक भक्त आनंदाने म्हणाला, काल गुरुदेव आमच्या घरी आले होते. दुसरा म्हणाला, अरे ते आमच्या घरीही आले होते. तिसरा म्हणाला, नाही, ते तर माझ्याकडे भोजन करून गेले. क्षणात सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण 7ही भक्त एकच गोष्ट सांगत होते, गुरुदेव प्रत्येकाच्या घरी एकाच वेळी उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यात आश्चर्य, मनात प्रश्न, हे कसे शक्य आहे? सर्व भक्तांनी गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होत विचारले, गुरुदेव तुम्ही एकाच वेळी 7 ठिकाणी कसे राहू शकलात? हे सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडचे आहे. दत्तगुरू शांतपणे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते. ते प्रेमाने म्हणाले, हा चमत्कार शरीराचा नाही, आत्म्याच्या व्याप्तीचा आहे. भक्त अजूनही शांतपणे ऐकत होते. गुरुदेव पुढे म्हणाले, तुम्ही मला फक्त या 3.5 हातांच्या शरीरात पाहता, हाच तुमचा भ्रम आहे. भक्तांनी पुन्हा विचारले, गुरुदेव याचा अर्थ काय? दत्तगुरू म्हणाले, ईश्वर कोणत्याही एका मंदिरात बंदिस्त नसतो. तो कोणत्याही एका मूर्तीपुरता मर्यादित नसतो. तो एका जागेचा किंवा एका रूपाचा कैदी नसतो. तो सर्वव्यापी आहे. जिथे भक्ताचे मन निर्मळ असते, जिथे प्रेम निस्वार्थ असते, जिथे श्रद्धा अटळ असते, तिथे मी स्वतः प्रकट होतो. मी अंतर पाहत नाही, मी संपत्ती पाहत नाही, मी जातीचा, धर्माचा किंवा पदाचा विचार करत नाही. मी फक्त भक्ताचे प्रेम पाहतो. मित्र हो, आजही अनेक जण देवाला फक्त मंदिरात शोधतात. पण दत्तगुरू सांगतात, जर तुमच्या मनात प्रेम असेल, करुणा असेल, दया असेल, तर देव प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देता,
एखाद्याचे अश्रू पुसता, गरजवंताला मदतीचा हात देता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष दत्तगुरूंचीच सेवा करत असता. कारण प्रत्येक जीवामध्ये एकच दत्त तत्व वास करत आहे. या लीलेमधून आपल्याला 2 अत्यंत महत्त्वाचे संदेश मिळतात. पहिला संदेश, बाह्य चमत्कार पाहण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या मनामध्ये परिवर्तन घडवा. रागाऐवजी प्रेम, अहंकाराऐवजी नम्रता, द्वेषाऐवजी करुणा हेच खरे आध्यात्मिक चमत्कार आहेत. दुसरा संदेश, जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत ईश्वर दूर वाटतो, पण ज्या क्षणी अहंकार नष्ट होतो त्या क्षणी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक श्वासामध्ये दत्तगुरूंचे दर्शन होऊ लागते. मित्र हो, दत्तगुरूंच्या या दिव्य लीलेंचा अर्थ फक्त एकाच वेळी 60 ठिकाणी प्रकट होणे एवढाच नाही. खरा चमत्कार म्हणजे आपल्या हृदयात भक्ती जागृत करणे, अहंकार नष्ट करणे आणि प्रत्येक प्राणीमात्रात दत्ताचे दर्शन घडणे. चला, आजपासून आपण एक संकल्प करूया. कोणाचाही द्वेष करणार नाही. प्रत्येकामध्ये दत्त तत्व पाहण्याचा प्रयत्न करू आणि प्रेम, सेवा व श्रद्धेच्या मार्गावर चालू. कारण जिथे निर्मळ भक्ती असते तिथे दत्तगुरू स्वतः प्रकट होतात. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.